की जे वेगळ्या विचारधारेतले आहेत आणि ते आज नाही ते 15-20 वर्षांपासूनचे आहेत, पण त्यांना माहिती आहे माझी विचारधारा काय आहे आणि मी कुठल्या विचारधारेवर काम करते. तिचा अर्ज जो आहे तो भरलेला आहे. सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत. असं काय झालं ताई की थेट सचिन अय्यर जे एकेकाळी तुमचे म्हणजे अजूनही भाऊ असतील पण भावाने थेट पक्षच बदलला? नाही, हे माझ्यासाठी पण शॉकिंग आहे आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मी काही प्रतिक्रिया देते ते फारच म्हणजे उत्सुकता वगैरे असेल, पण जसे तुम्ही शॉकिंग आहात तशी मीही शॉकिंग आहे. कारण ते जर माझे भाऊ असतील आणि त्यांना जर एवढं माहिती असेल किंवा ते एवढे आमच्या जवळचे असतील तर त्यांनी आम्हाला सांगणं अपेक्षित होतं. भावाने काल बहिणीला फोन केला होता? नाही, काल सकाळी फोन केला होता त्यांनी मला 28 तारखेलाही फोन केला होता की ताई आपण 29ला भेटू, पण 29ला भेटू म्हणताना 29ला नेमकी काय म्हणता येईल ते वटपौर्णिमेचा सण होता, त्यामुळे मी 29ला गेले नाही. 30 तारखेला त्यांना भेटायचं म्हटलेलं होतं आणि 30 तारखेची भेट ही वेगळ्या कारणासाठी होती, कारण पिंपरी चिंचवड मधल्या सोनिग्रा बिल्डरच्या संबंधाने लक्षवेधी लावलेली या लक्षवेधीचे काही डॉक्युमेंट्स माझ्याकडून आणि चेतन पवारकडून त्यांना अपेक्षित होते आणि त्यासाठी ते माझ्या आणि चेतन पवारांच्या संपर्कात होते. याच्या पलीकडे आमचं काहीच बोलणं झालं नाही. असं काय झालं की एका रात्रीत किंवा एका सकाळच्या सत्रामध्ये हे सगळं चक्र फिरले आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं उपसभापतीचा फॉर्म भरला? एक्झॅक्टली मी तेच म्हणते की असं नेमकं काय झालं आणि त्यामुळे ना या प्रत्येक व्यक्तीचं अकाउंटिंग असलं पाहिजे, इन्क्लुडिंग मी, माझ्या सकट सगळ्यांचं. मी कुणाला फोन करते, मी कुणाला भेटते. अर्थात याला तुम्ही वाईट अर्थाने स्पाईंग म्हणाल, पण त्याला इलाज नाही. पक्ष ज्या वेळेला एक मोठी संधी देतो, पक्ष ज्या वेळेला तुम्हाला आमदारकी देतो, खासदारकी देतो, तुमच्यासाठी पक्ष निधी देतो, ह्याच्यातलं कोणी म्हणू शकणार नाही निधी दिला नाही असं. 6 खासदारांना सुद्धा निधी दिलेला आहे, पक्ष निधी दिलेला आहे निवडणुकीसाठीचा वेगळा. तर जर पक्ष हे सगळं देतो तुम्हाला तर पक्षाला तो अधिकार प्राप्त होतो की तुमची नेमकी रोजची दैनंदिनी कशी चाललेली आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की आष्टीकर 50 वेळा बांगरच्या सोबत दिसायचे, संतोष बांगर सोबत, आणि नंतर ते स्पष्टीकरण देताना सांगायचे की अहो आमचा एकच मतदारसंघ आहे, आम्ही हिंगोलीचेच आहोत, आम्हाला भेटावं लागतं. हे जे आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत याचं अकाउंटिंग होणं गरजेचं आहे. अचानक म्हणजे एखादा माणूस मंगळवारपर्यंत ओके असतो, मंगळवारची रात्र उलटते आणि बुधवारी अचानक तो गद्दार होतो तर नाही. ती गद्दारी डे बाय डे ग्रॅज्युअली वाढत असते. पण तुम्ही म्हणताय की हे अचानक जर होतंय तर एवढं मोठं जर आधी 6 खासदार जातात, नंतर सचिन अय्यर सारखे मोठे नेते, अत्यंत विश्वासू उद्धव ठाकरेंच्या जवळचे नेते जातात, असं एका रात्रीत तर होणार नाही ना ताई की याला काहीतरी कंगोरे असतील किंवा आधी काहीतरी बोलणी झाली असेल. कारण उद्धव ठाकरेंचा दौरा जो होता तो 4 दिवसांचा होता आणि दौरा संपल्यानंतर काल सकाळी हा सगळा प्रवेश होतो, म्हणजे याचाच अर्थ कुठेतरी हा सगळा विजिलन्सचाच भाग आहे. निश्चितपणे हे एका रात्रीत होत नाही. जरी ते आता ते आम्हाला सांगताना म्हणतायत की नाही ताई खूप अचानक ठरलं, 18-20 तासात घडलं. 18-20 तासात एवढा मोठा निर्णय होईल असं मला अजिबात वाटत नाही. पुढे काय करायचं पक्षाने? आता तुम्ही त्या पक्षाच्या उपनेत्या आहात, तुम्ही म्हणताय अकाउंटिंग केलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला तुमच्याच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक कार्यकर्त्यांनी काल सोशल मीडियावर देखील व्यक्त होताना असं म्हणलंय की ज्यांच्यावर विश्वास दाखवलाय तेच जात आहेत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते अजूनही नमस्कार करण्यासाठी गाडीच्या बाहेर उभे आहेत, छत्र्या घेऊन उभे आहेत, दरवाजात उभे आहेत. कुठेतरी आता पक्षाने नवीन नेतृत्व स्वीकारायची गरज वाटत नाही? बघा, एकाच व्यक्तीला किती पदं द्यायची याच्यावर सुद्धा जरा विचार झाला पाहिजे. आज सामनामध्ये सचिन भाऊंना किती पदं दिली त्याची यादी आलेली आहे. एकाच व्यक्तीला का? इतर व्यक्ती नव्हत्या का? त्या व्यक्तींना ती संधी का बरं नाही मिळाली? मी हे ठामपणे सांगितलं पाहिजे की सुषमा अंधारेकडे अशी कुठलीही कसलीही पदं नाहीयेत आणि त्याची अपेक्षा पण नाही, काही घेणं देणं पण नाही. परंतु एका व्यक्तीला किती द्यायचं? समजा संजय दिनाला उमेदवारी दिल्यानंतर संजय दिनाच्या पोरीला पण द्यायची उमेदवारी. बरं, नुसती उमेदवारी नाही तर ती निवडून आल्यावर तिला परत स्थायी समितीमध्ये पण घ्यायचं. हे कशासाठी? एकाच व्यक्तीला जेव्हा तुम्ही खूप पदं देताना तेव्हा त्याच्या ठायी सत्ताकांक्षा वाढत जाते, त्याची सत्तेची भूक वाढत जाते आणि त्यातनं हे सगळे प्रॉब्लेम होतात, जे की अशा पद्धतीने त्याचा परिणाम दिसतो. शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय भावानी फोन केला पण काल तिथे पोचता आलं नाही तुम्हाला, दुर्दैवाने ट्रॅफिक लागला, पाऊस लागला, आलं नाही वगैरे नाही. मला ते म्हणाले होते की आपण 11 वाजता भेटू कारण नंतर हाऊस चालू होईल. मी म्हटलं मला 11 पर्यंत काही मी पोहोचू शकेल असं मला अजिबात वाटत नाही. मला 1 वगैरे वाजेल पोचायला.
आणि मला वाटते 12-12:30 वाजता तर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी ती बातमीच बघितली. परत एकदा भावाने फोन केला तिकडे येण्यासाठी तर त्यांचं परत बोलणं झालं नाही. नाही, तिकडे येण्यासाठी त्यांच्या नाही त्यांना हे माहीत आहे. किंबहुना माझे असे अनेक मित्रमैत्रिणी आहेत की जे वेगळ्या विचारधारेतले आहेत आणि ते आज नाही ते 15-20 वर्षांपासूनचे आहेत. पण त्यांना माहिती आहे माझी विचारधारा काय आहे आणि मी कुठल्या विचारधारेवर काम करते. आता कुठल्याही विचारधारेचा प्रश्न येत नाही असं सुषमा अंधारेंचं मत आहे. दुसऱ्या बाजूला जे आमदार आता सचिन अय्यर त्यांनी तिकडे प्रवेश केला, खासदार गेले, याच्यानंतर पक्षाने माझ्यासह सगळ्या आमदारांचं आणि पदाधिकाऱ्यांचं अकाउंटिंग करण्याची गरज असल्याचं मत स्वतः सुषमा अंधारेंनी व्यक्त केलंय. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.